धमाल मनोरंजनासाठी बॉली स्टोरीजला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बॉली स्टोरीज या आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक दिग्गज अभिनेते अभिनेत्री होऊन गेल्या। काही फिल्मी कुटुंबांनी प्रेक्षकांचं पिढ्यानपिढ्या मनोरंजन केलं। मराठी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारं असंच एक कुटुंब म्हणजे पिळगावकर कुटुंब। सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर आणि आता त्यांची मुलगी श्रिया हे तिघेही मराठी आणि हिंदी सिनेविश्वामध्ये कार्यरत आहेत। पण तुम्हाला माहीत आहे का, सचिन यांचा सख्खा आतेभाऊ हा मराठी इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता देखील होता। मित्रांनो, आज आपण माहिती जाणून घेणार आहोत बिपिन वरटी यांच्याविषयी। बिपिन वरटी हे एकेकाळी सहाय्यक अभिनेते असलेले आणि नंतर निर्माते दर्जावर असलेले व्यक्तिमत्व। त्यांचं सचिन यांच्याशी जवळचं नातं होतं। सचिन यांचे ते सख्खे आतेभाऊ होते, पण त्यांचा बॉन्ड हा सख्ख्या भावंडांपेक्षाही अधिक घट्ट होता। त्या दोघांचा जन्म देखील एकाच वर्षी झाला। त्या दोघांमध्ये 7 महिन्याचं अंतर होतं आणि ते एकत्रच होते। त्यामुळे लहानपणापासूनच एकमेकांचे खूप चांगले मित्र झाले। पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं। सचिन बाल कलाकार म्हणून नावारूपाला आले आणि त्यानंतर त्यांनी मराठी सिनेविश्वामध्ये स्वतःची ओळख बनवली। सचिन यांची प्रसिद्धी पाहून बिपिनही मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये काम करू लागले। सचिन यांच्या वडिलांच्या चित्रपट संस्थेत ते काम करायचे आणि सचिन यांच्या वडिलांना ते मदत करायचे। पुढे त्यांनी सचिन यांच्या मदतीनेच मायबाप हा सिनेमा बनवला। त्यासाठी त्यांनी प्रथमेश फिल्म्स ही कंपनी स्थापन केली। पण सिनेमा पूर्ण व्हायच्या आतच काही कारणामुळे सचिन यांनी त्यांच्याशी व्यावसायिक संबंध तोडले। खरा वारसदार या सिनेमापासून बिपिन यांनी सिनेमाचं दिग्दर्शन करायला सुरुवात केली। या सिनेमामध्ये त्यांना सचिन यांनी मदत केली, पण सचिनचं नाव टायटल्समध्ये टाकलं तर लोकांना त्याचीच फिल्म वाटे या गैरसमजातून त्यांनी त्यांचा उल्लेखही या सिनेमामध्ये केला नाही। त्यानंतर काही कारणामुळे त्यांचे आर्थिक वाद देखील झाले, तरीही त्यांनी सचिन यांच्या अशी बनवाबनवी, भूताचा भाऊ, आत्मविश्वास, गंमत जमत या सिनेमांमधून काम केले। तर सचिन यांनी देखील चंगू मंगू या सिनेमाच्या पटकथेत त्यांची मदत केली, पण काही ना काही कारणामुळे त्यांच्यातील दुरावा हा वाढत गेला। बिपिन यांनी त्यांच्या नात्यातील श्यामल या मुलीशी लग्न केले। त्यांना मुलगा देखील झाला, पण तो मतिमंद होता, त्यामुळे ते आणखी खचले आणि त्यांनी त्या नैराश्यातून प्रथमेश फिल्म ही कंपनी बंद केली। पुढे ते सिनेमामध्ये काम करायचे, पण ते दारूच्या खूप आहारी गेले होते। त्यांनी काही काळ तू तू मैं या मालिकेत देखील काम केले, पण नंतर सचिन यांच्याकडे काम मागण्याची लाज वाटल्यामुळे त्यांनी ती मालिका सोडली आणि पुन्हा ते अधिक दारूच्या आहारी जाऊन यामध्येच कमी वयामध्ये त्यांना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला। या घटनेचा उल्लेख सचिन यांनी त्यांचं आत्मचरित्र हाच माझा मार्ग ऐकला यामध्ये केला आहे। बिपिन यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक सिनेमांची निर्मिती आणि दिग्दर्शन देखील केलं, पण त्यांनी साकारलेल्या भूमिका देखील खूप गाजल्या होत्या। त्यांनी साकारलेला झपाटलेल्या चित्रपटातील कुबड्या कबीस हा अजरामर झाला, तर धडाकेबाज सिनेमातील कवट्या महाकाळ या भूमिकेला त्यांनी आवाज दिला होता। मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेला धडाकेबाज हा चित्रपट सर्वांच्या लक्षात असेल। लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, अश्विनी भावे, दीपक साळवी या कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटातील गंगाराम आणि कवठ्या महाकाळ या भूमिका सर्वाधिक गाजल्या होत्या। मुखोट्यामागे असलेल्या कवठ्या महाकाळचा चेहरा हा मात्र प्रेक्षकांना दिसला नव्हता। ही भूमिका कुणी एका कलाकाराने नव्हे तर तब्बल 8 जणांनी साकारली होती। याचा खुलासा महेश कोठारे यांनीच काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर दिला होता। संपूर्ण चित्रपटामध्ये मुखवटा घालून वावरणाऱ्या कवठ्या महाकाळची भूमिका सर्वात प्रथम बिपिन वरटी यांनी साकारली होती। एक गाडी बाकी अनाडी, चंगू मंगू, डॉक्टर या चित्रपटांचे दिग्दर्शन देखील त्यांनीच केले होते। त्यावेळी त्यांच्या बिझी शेड्यूलमुळे बिपिन यांना धडाकेबाजसाठी तारखा देणे शक्य झाले नव्हते, म्हणून त्यांनी अर्ध्यावरच हा चित्रपट सोडला होता। अखेर वेगवेगळ्या कलाकारांकडून महेश कोठारेंनी कवठ्या महाकाळची भूमिका करून घेतली होती, पण ही भूमिका वटवणाऱ्या इतर 7 कलाकारांची नावे पुढे आली नाहीत। संपूर्ण चित्रपटासाठी बिपिन वरटी यांनीच व्हॉइस ओव्हर दिला होता। मित्रांनो, बिपिन वरटी यांच्याविषयी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा।
व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे सर्व अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.